नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत प्राईम न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहे राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञ परिषद पुण्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विद्याधर चव्हाण। सो डॉक्टर विद्याधर चव्हाण सर, नमस्कार। प्राईम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। डॉक्टर विद्याधर चव्हाण हे राज्यस्तरीय निसर्गतज्ञ परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत। तर सर, मला पहिला प्रश्न आपल्याला हाच विचारायचा आहे, राज्यस्तरीय निसर्गतज्ञ परिषद हे सुरू करण्याचं नेमकं आपलं उद्देश, रचना, स्वरूप काय आहे? निसर्गोपचार क्षेत्रामध्ये काम करत असताना सुरुवातीला असं लक्षात आलं की अनेक निसर्गोपचार तज्ज्ञ भारतामध्ये आहेत की जे खूप चांगलं काम करत आहेत, लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काम करत आहेत, पण ते संघटित नाही आहे। आणि नुसतं संघटित असून उपयोग नाही, तर त्यांच्यामध्ये योग्य दिशा नाही आहे। म्हणून या सर्वांना एक योग्य दिशा देऊन त्यांना आपला भारत देश आत्मनिर्भर करण्यासाठी जास्तीत जास्त एकत्र करून निसर्गोपचारातल्या ज्या विविध चिकित्सा पद्धती आहेत त्या समाजामध्ये रुजवाव्यात, समाजामध्ये त्याचा प्रसार व्हावा आणि समाजामध्ये असणारे निसर्गोपचार तज्ज्ञ यांना पुन्हा एकदा आपल्या भारत देशामध्ये सुवर्ण युग यावं या उद्देशाने राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञांची परिषद 2021मध्ये आपण सुरू केली। राज्यस्तरीय परिषदेच्या मागील 4 वर्षापासून आम्ही पाहत आलोय की आपण प्रत्येक वर्षी एक वेगळा तज्ज्ञ अध्यक्ष निवडता, त्यामागची भूमिका काय? सर्वात महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक वर्षी नवीन एक तज्ज्ञ निसर्गोपचार नेमणूक करायचा उद्देश असा आहे की त्या व्यक्तीने गेले अनेक वर्ष त्या निसर्गोपचारासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची केलेलं आहे आणि त्यातनं त्यांनी काहीतरी नवीन निर्माण केलेलं आहे आणि ते लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे। त्यांना समाजामध्ये पुन्हा एक चांगलं वलय निर्माण झालं पाहिजे, या उद्देशाने आपण प्रत्येक वर्षी नवीन अध्यक्ष, नवीन कार्याध्यक्ष यांची नियुक्ती केली। निसर्गोपचार तज्ज्ञ आता आपण पाहतोय की अलीकडे वेगवेगळ्या पॅथीज फार मोठ्या प्रमाणात आज भारतामध्ये कार्यरत आहेत। तर निसर्गोपचार तज्ज्ञ जेव्हा म्हणून एखाद्याला करिअर सुरुवात करायची असते किंवा जो करतोय प्रॅक्टिस परंतु त्याचं नाव नाही आहे, तर महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि भारताच्या पार्श्वभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करण्यासाठी आपली काय योजना आहे? मुळामध्ये निसर्गोपचाराला सर्व विश्वामध्ये प्रसिद्ध करण्याचं काम आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केलं। त्यांनी ते गुरुमंत्र दिला आहे, स्वावलंबनातून स्वास्थावलंबन। हेच वाक्य आणि याच गोष्टीला उराशी बाळगून आपण समाजामध्ये निसर्गोपचारासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतः कसं स्वावलंबी होऊन स्वतःचं स्वतः औषध कसं तयार करता येईल आणि स्वतःचं स्वतः आपण डॉक्टर कसे होऊ, आपल्या कुटुंबाचे डॉक्टर कसे होऊ, यासाठी आपण या परिषदेच्या उद्देशाने येथे काम करत आहोत। जे तरुण आता शिकून निसर्गोपचार शिकून जे प्रॅक्टिसमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? मुळामध्ये आपण ज्या चिकित्सा पद्धतीचा अभ्यास केला आहे तीच चिकित्सा पद्धती आपण लोकांच्यामध्ये वापरावी। दुसऱ्या इतर चिकित्सा पद्धतीचा त्याचा आपण उल्लेख करू नये किंवा दुसऱ्या चिकित्सा पद्धतीची